आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला केवळ एका जागेवरती यश मिळालेलं आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज ट्रायडंटमध्ये बैठक सुरू होती। मात्र या बैठकीला अनेक आमदार जे आहेत ते गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। काही आमदार जे आहेत ते अजित पवारांसोबत पाठ फिरवण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची देवगिरी या बंगल्यावरती महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अनिल पाटील सुद्धा दाखल झालेले आहेत। मात्र या बैठकीवरती आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नेमकं जे नाराज आमदार आहेत त्यांना कशा प्रकारे तोंड द्यायचं याची रणनीती आखली जात आहे। या सगळ्यामध्ये आता अजित पवार कशा प्रकारे मार्ग काढणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत पाहतोय की ज्या प्रकारे राज्यामध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी एकूण 5 जागा लढवल्या होत्या, त्यातील केवळ एका जागेवरती अजित पवार यांना विजय मिळवता आलाय, ती म्हणजे रत्नागिरी आपण पाहतोय रायगडची जी जागा होती ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की यामध्ये सुनील तटकरे यांनी विजय मिळवला होता। मात्र या सगळ्या एका जागेनंतरच आपण पाहतोय की जे नाराज आमदार आहेत त्यांना आपण पाहतोय की कशा प्रकारे तोंड द्यायचं। एकंदरीत काही आमदार जे ते आता या बैठकीला म्हणजेच ट्रायडंटमध्ये जी बैठक होती त्या बैठकीला काही आमदार जे आहेत ते आता गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते, तशा चर्चा सुद्धा समोर येतात। मात्र या सगळ्यावरती आता अजित पवार काय उत्तर देणार, कशा प्रकारे या सगळ्यातून मार्ग काढणार, नाराज आमदारांना कशा प्रकारे तोंड देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymanor.com लॉग इन करा।